आज गुढीपाडवा. आज दीप्ती पुण्याहून सुट्टीमुळे 2 दिवस घरी आलेली. घरच्यांसोबत जेवण केलं आणि घरात येऊन बसली. दीप्ती पेटी घेऊन बसलेली आई शेजारी लवंडली होती आणि अक्का तिचं काम करत बसली होती. आणि गप्पा सुरू असताना आई बोलायला लागली. अगं, 2 दिवसापूर्वी आपल्या धाब्यावर एक फॉरेनर आलेला. दीप्ती, कोण, कसला फॉरेनर? आई म्हणाली. अगं, त्याला आपली भाषा पण समजत नव्हती. त्याला फक्त इंग्लिश समजत होती. इंग्लिश लिहायला पण येत नव्हती. असल्या भर उन्हात तो चालत चालत आपल्या धाब्यावर आला. दिसायला तो खूप खूप गोरा होता आणि उन्हामुळे त्याच्या पूर्ण हातावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ आलेलं होतं. पण तिथे कोणालाच त्याचं बोलणं समजलं नाही. मग हॉटेलच्या ढेरेमामाने दादांना बोलावलं, पण काय प्रश्न सुटेना. दादांना तर कुठे इंग्लिश येतंय. शेवटी दादांनी अक्काला म्हणजे दीप्तीच्या मोठ्या बहिणीला घरून धाब्यावर आणले. अक्काने त्याच्याशी इंग्लिशमधून संवाद साधला. तेव्हा असं लक्षात आलं की तो व्यक्ती एक बिझनेसमॅन आहे आणि तो अंदमान निकोबारहून बिझनेससाठी इंडियामध्ये आला होता. तो पुण्यात आलेला आणि तेथून त्याला सोलापूरला जायचे होते आणि सोलापूरहून एका ट्रॅव्हल्सने एअरपोर्टवर जायचे होते. कोणत्या एअरपोर्टवर जायचे होते ते काही समजले नाही. कदाचित त्याला विमानाने त्याच्या मायदेशी परत जायचे असावे. त्याच्या बोलण्यावरून समजले की त्याचे परत जाण्याचे तिकीट ऑलरेडी बुक होते. तो पुण्याहून सोलापूरला एका कारमध्ये येत होता. पण सोलापूरला जात असताना त्याने वाटेत लघवीला जाण्यासाठी गाडी थांबवली आणि तो उतरला. तशी ती कार त्याला अर्ध्या रस्त्यात कुठेतरी सोडून त्याचं सामान, लॅपटॉप, ग्रीन कार्ड, मोबाईल आणि जे काही असेल ते त्याला परत न करता निघाली. तो कार ड्रायव्हर कदाचित चोर असावा आणि त्यामुळेच तो त्याच्या सामानासहित तिथून पळाला. नंतर तो फॉरेनर तसाच पुढे 6-7 किलोमीटर अंतर चालत राहिला आणि दीप्तीच्या हॉटेलच्या दिशेने आला. त्याची भाषा कोणाला समजत नसल्याने हॉटेलमधले सगळे लोक त्याला वेडा म्हणू लागले. वेडा समजूनच त्याला जेवायलाही दिले. परंतु ते जेवण कसं खायचं हेच त्याला माहीत नसल्याने तो ते खाऊ शकला नाही. तो स्वतःला एक INR सांगत होता. तो जहाज विक्रीचा व्यवसाय करतो असं सांगत होता. तो खूप कळकळीने विनंती करत होता की माझा फक्त वेळ वाचवा, मला वेळेत एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी माझी मदत करा. मी तुम्हाला ट्रक गिफ्ट करेन, पण फक्त मला वेळेत पोहोचायला मदत करा. दीप्ती म्हणाली, मग आपण काय केलं? त्याची मदत केली की नाही? दीप्तीची आई म्हणाली, त्याला 7,500ची मदत हवी होती. तो दादांना म्हणत होता की मला सोलापूरला सोडा. दीप्ती म्हणाली, मग काय झालं? आई म्हणाली, आपल्या घरचे दादांना विरोध करू लागले होते. रस्त्यावरून कोणी आला तर त्याला पैसे वाटत बसणार का असे बोलायला लागले होते. शेवटी दादांनी त्याला सोलापूरच्या शिवशाही बसमध्ये पाठवून दिले. शेवटी जाताना अक्काला तो थँक्यू मॅडम म्हणाला. कदाचित त्याला वाटले असेल की त्याला आपण मदत करेल. पण तसं काही झालं नाही. किंवा कदाचित दादांची मदत त्याला कामी आली असेलही. असं काहीच खात्रीने सांगता येत नव्हतं. आता माहीत नाही तो कुठे असेल. तो वेळेत एअरपोर्टवर पोहोचू शकला असेल की नाही. त्याला साधं पाणीही मागता येत नव्हतं. तो कसं या परिस्थितीला फेस करणार होता? जर तो परत गेला नसेल तर? पुढच्या सगळ्या गोष्टी अस्पष्ट होत्या. विचार केला तर अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. ते म्हणतात ना, वाईट वेळ कोणावरही येऊ शकते, तो मग कितीही मोठा माणूस असो. दीप्तीने विचार केला, सोलापूरमध्ये तर
एअरपोर्ट चालू नाही, मग त्या व्यक्तीला जायचंय कुठं? कदाचित वेगवेगळ्या भाषेमुळे चुकीचा संवाद पण झालेला असू शकतो. आणि जर असे नसेल तर आपण त्या व्यक्तीला मदत केली नाही यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. माणसाने माणसाला मदत करायची नाही तर कोणाला करायची? एखाद्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो, त्यावेळी तरी शक्य असल्यास मदत करायला हवी. इतरांना ज्ञान देण्याआधी आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं अपेक्षित आहे. यावरून एवढंच समजतं की माणुसकी नावाचा प्रकार दिवसेंदिवस कमी होत चाललाय. देवाला घरी आणायला लोक तयार आहेत, पण घरी चालून आलेल्या माणसामध्ये दडलेल्या देवाला पाहण्यासाठी डोळे कोणीच उघडं करत नाही. या प्रसंगावरून आपल्याला समजते की आयुष्यात एखाद्या परिस्थितीला समजून घेऊन त्यानुसार योग्य निर्णय घेणे खूप कठीण होऊन जाते आणि सत्य आणि असत्य यामध्ये माणूस अडकून राहतो आणि मानवाच्या नीतिमूल्यांची हेळसांड होऊन जाते.